कन्या राशीचे भविष्य सूचक 11 संकेत. नमस्कार मित्रांनो. रात्रीचे आकाश शांत असते, पण ते शांततेच्या मागे विश्व सतत काहीतरी बोलत असते. प्रत्येक तारा, प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक नक्षत्र आपापल्या पद्धतीने संकेत देत असते. हे संकेत प्रत्येकाला समजत नाही. काही लोक त्याकडे योगायोग म्हणून पाहतात, तर काही त्यात नियतीचा संदेश शोधतात. रात्रीच्या विशाल विश्वात एक अशी रास आहे जी इतरांपेक्षा वेगळी आहे. बाहेरून शांत, पण आतून विचारांच्या अथांग समुद्राने भरलेली. प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहणारी, प्रत्येक नातं मनापासून जपणारी, प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी 100 वेळा विचार करणारी. ती म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात जेव्हा मोठा बदल घडत असतो, तेव्हा नियती त्यांना आधीच काही संकेत देऊ लागते. हे संकेत प्रत्येक वेळी सारखे नसतात. कधी स्वप्नांच्या रूपात येतात, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दातून येतात, कधी स्वतःच्या मनातून येतात. पण दुर्दैवाने बहुतेक लोक हे संकेत ओळखू शकत नाहीत. आज आपण जाणून घेणार आहोत कन्या राशीचे भविष्य सूचक 11 संकेत, जे अनेक पारंपरिक ज्योतिषीय मान्यतांमध्ये शुभ किंवा महत्वाच्या बदलांची चाहूल मानले जातात. नंबर 1. मन अचानक शांत होऊ लागते. सतत विचार करणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्तीला अचानक मनशांती अनुभवायला लागते. ज्या गोष्टींनी कालपर्यंत अस्वस्थता निर्माण केली होती, त्या आता तितक्या महत्वाच्या वाटत नाहीत. अनेक परंपरांमध्ये याला नवीन अध्याय सुरू होण्याची चाहूल मानली जाते. नंबर 2. जुनी नाती आपोआप दूर जाऊ लागतात. भांडण न होता काही लोक आयुष्यातून दूर जातात. सुरुवातीला याचे दुःख होते, पण नंतर लक्षात येते की नवीन लोक आणि नवीन संधीसाठी नियती जागा तयार करत होती. प्रत्येक दूर गेलेली व्यक्ती नुकसान नसते. काही वेळा ती नव्या प्रवासाची सुरुवात असते. नंबर 3. वारंवार एकच स्वप्न पडते. मंदिर, नदी, डोंगर, प्रकाश किंवा एखादा अनोळखी वृद्ध अशी स्वप्ने पुन्हा पुन्हा पडू लागली तर अनेक ज्योतिषीय मान्यतेनुसार ती अंतर्मनाची सूचना असू शकते. अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष न करता त्यांचा शांतपणे विचार करावा. नंबर 4. अचानक नवीन संधी समोर येऊ लागतात. ज्या दारांवर अनेक वर्ष टकटक केली ती बंद राहिली, पण एक दिवस अनपेक्षितपणे नोकरीची संधी, व्यवसायाचा प्रस्ताव किंवा एखादी महत्वाची ओळख स्वतःहून समोर येते. अनेकांच्या मते हा शुभकाळ सुरू होण्याचा संकेत असू शकतो. नंबर 5. अडथळे वाढतात. आश्चर्य म्हणजे चांगला काळ येण्यापूर्वी काही अडथळेही वाढतात. काम बिघडते, योजना बदलतात, लोक विरोध करतात. परंपरेनुसार याला सहनशक्तीची परीक्षा मानली जाते, कारण मोठे यश अनेकदा मोठ्या संघर्षानंतरच मिळते. नंबर 6. पैशाचा प्रवाह बदलू लागतो. कधी अचानक खर्च वाढतो, तर कधी अनपेक्षित उत्पन्न मिळते. कन्या राशीच्या व्यक्तींनी अशा काळात संयम ठेवून आर्थिक निर्णय घ्यावेत. अनेकदा हा काळ आर्थिक परिवर्तनाची सुरुवात ठरतो. नंबर 7. देव, मंत्र किंवा प्रार्थनेकडे मन ओढले जाते. पूर्वी फारसा रस नसतानाही मंदिरात जावेसे वाटणे, मंत्र ऐकावेसे वाटणे किंवा प्रार्थना करावीशी वाटणे. अनेक श्रद्धांनुसार हा अंतर्मन जागृत होण्याचा संकेत मानला जातो. अशा वेळी व्यक्ती अधिक स्थिर आणि सकारात्मक बनते. नंबर 8. योग्य व्यक्तीची अचानक भेट होते. जी व्यक्ती तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देईल, तिची भेट बहुतेक वेळा नियोजित नसते. गुरु, मित्र, जोडीदार किंवा मार्गदर्शक कोणत्याही रूपात अशी व्यक्ती येऊ शकते. हा बदल जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. नंबर 9. जुन्या चुका सतत आठवू लागतात. भूतकाळातील निर्णय, चुका किंवा अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पुन्हा आठवतात. हा त्रास देण्यासाठी नसून शिकवण्यासाठी असतो. जीवन नवीन सुरुवात करण्यापूर्वी
मन स्वतःला हलके करण्याचा प्रयत्न करत असते. नंबर 10. आत्मविश्वास परत मिळू लागतो. दीर्घ संघर्षानंतर अचानक स्वतःवर विश्वास वाढू लागतो. मी हे करू शकतो ही भावना मनात निर्माण होते. अनेक यशस्वी लोकांच्या जीवनात मोठ्या परिवर्तनापूर्वी असा आत्मविश्वास जागृत झाल्याची उदाहरणे सांगितली जातात. नंबर 11. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. हा सर्वात मोठा भविष्यसूचक संकेत मानला जातो. पूर्वी ज्या गोष्टी महत्वाच्या वाटत होत्या त्या आता तितक्या महत्वाच्या वाटत नाहीत. मनात कृतज्ञता वाढते. इतरांबद्दलचा राग कमी होतो. स्वतःला बदलण्याची तयारी निर्माण होते. अनेक परंपरांमध्ये हाच खऱ्या समृद्धीचा प्रारंभ मानला जातो. अंतिम संदेश. कन्या राशीच्या व्यक्तींनी हे लक्षात ठेवावे की संकेत म्हणजे निश्चित भविष्यवाणी नसते. ते आपल्या जीवनाकडे अधिक जागरूकपणे पाहण्याची संधी असते. योग्य वेळी योग्य निर्णय, संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार यांची साथ असेल तर कोणताही संकेत तुमच्या प्रगतीचा मार्ग बनू शकतो. कदाचित आज तुमच्या आयुष्यात यापैकी एखादा संकेत दिसत असेल. जर असेल तर घाबरू नका. शांत रहा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक नवीन संधीचे स्वागत करा. कारण अनेकदा विश्व आधी संकेत देते आणि नंतर नियती तुमच्यासाठी नवे दार उघडते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सुद्धा खूप खूप आभार.